हरिओम. चिंतन. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 124. जसे साध्य तसे साधन. ज्याला आपण ओळखत नाही, ज्याला आपण पाहिलेले नाही, ज्याच्याबद्दल आपल्याकडे काही खाणाखुणा नाहीत, त्याला आपण शोधू शकत नाही, याचा आपण माग काढू शकत नाही. तो समोर असला तरी त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू. जो कोणीकडे आहे माहीत नाही, जो मुळातच आहे की नाही याची खात्री नाही, ज्याला प्रत्यक्ष पाहिलेले तरी त्याचे वर्णन करू शकत नाही, अशाला आपण शोधू शकत नाही. अशाला शोधायचे म्हणजे त्यासाठी काळोखात झोकून देणे आहे. ब्रह्म अदृश्य, अरूप, अव्यक्त, अस्पर्शित, अगोचर, अवर्णनीय, निराकार, निर्विकार, निरावयव, निर्गुणी, निर्लेप, सूक्ष्मातिसूक्ष्म, सर्वसाक्षी, सर्वाभूती वगैरे आहे. अशा या विलक्षण ब्रह्माला कसे ओळखायचे, कोठे शोधायचे, कसे जाणायचे, हा मोठा विचित्र प्रश्न आहे. त्यातून त्याची जी काही थोडी माहिती आहे ती महाविचित्र, विलक्षण आणि विस्मयकारक आहे. तो मौन आहे आणि हीच त्याची भाषा आहे. तो बोलला तर त्याची भाषा शिकून त्याच्याशी संधान साधता येईल. त्याचा मुक्काम ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याचा अंशाचा निवास प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी किंवा अंतःकरणात उतरायचे कसे? तो इंद्रियांना अगोचर आहे, म्हणजे चुकून समोर आलाच तरी आपण त्याला पाहणार कसे? तो महादिव्य आणि परम, तेजस्वी, ओजस्वी, ऊर्जामय, प्रकाशमान वगैरे आहे, म्हणजे त्याच्या जवळपासही जायची सोय नाही. चुकून गेल्यास त्याची ओळख व्हायच्या आत आपलेच राख व्हायचे. बरे, एखादे वाहन घेऊन त्याच्याकडे प्रवास करावा तर तो पूर्ण सत्य आहे आणि येथील वस्तुजगत मिथ्या म्हणजे सत्य आणि असत्य अशा सीमेरेषेवर आहे. त्याच्याकडे जायला त्याच्यासारखे पूर्ण सत्य वाहन आणणार कसे आणि कोठून? त्याच्याकडे जाण्यासाठी भरोशाची मदत कशी मिळणार? कारण ब्रह्मांडात कशाचाही कसलाही जराही भरोसा नाही. जगामधील सर्वात उंच असलेल्या हिमालयाच्या जागी एकेकाळी सखोल महासागर होता. भारतात विंध्य पर्वतापासूनचा दक्षिण भाग एकेकाळी बाली, जावा, सुमात्रा वगैरे बेटांजवळ होता. पुढे तो हळूहळू सरकत सरकत आला आणि भारताच्या उत्तर भागाला जोडला गेला. कित्येक ग्रह नष्ट झाले आणि नवीन उत्क्रांत झाले. सूर्याची दाहकता हळूहळू कमी होत आहे. एक दिवस तो त्याच्या ग्रहमालेसह नष्ट होणार आहे. आर्क्टिक महासागरामधून आर्य दक्षिणेकडे आले. त्यांची एक टोळी जर्मनीमध्ये गेली आणि दुसरी भारतापर्यंत आली. 5 वर्षांच्या मुलाला एकदम 50 वर्षाचा पाहिला तर हाच तो मुलगा असा प्रश्न पडतो. कारण त्याचा देह, दिसणे, स्वभाव, आवाज, राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व बदलून गेलेले असते. जगात कित्येक उलथापालथ्या झाल्या त्याचा पत्ता नाही किंवा सांगावे तितके थोडेच आहे. तरीही ब्रह्माला शोधायला पर्याय नाही. कारण एरवी आपले जन्ममरण अशा फेऱ्यांमधून सुटका नाही. आपले आपल्या मातुली कधीही जाणे होणार नाही. मग आता काय करावे? अथक विचार, कल्पना, तर्क, प्रयत्न करून एक मार्ग सापडला आणि आपले ऋषी, दार्शनिक, साक्षात्कारी स्वरूपावस्था प्राप्त झाले. तो मार्ग आहे जसे साध्य तसे साधन. याला अन्य पर्याय नाही. तो मौन आहे तर आपणही मौन व्हायचे. तो एका जागी स्थित आहे तर आपणही एका जागी स्थित बसायचे. तो प्रशांत आहे तर आपणही प्रशांत बसायचे. तो एकमेवाद्वितीय आहे तर आपणही एकल व्हायचे. तो सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, इंद्रियांना अगोचर आहे
तर आपण इंद्रिये वापरायचे नाहीत. त्यासाठी पद्मासन घालून डोळे मिटून बाह्य व्यापार देहादी इंद्रिय यांना पार करून आपल्या अंतःकरणामध्ये एकचित्त एकाग्र व्हायचे. अशा प्रकारे जर आपण देह व्यापार थांबविले तर अंतःकरणामधील त्या विदेही असलेल्या ब्रह्मांशाजवळ आपला योग जुळून येतो. तेथून आपले अंतस गुप्त गुह्य गुहेमधून ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानापर्यंत मुक्तीची आत्मयात्रा मार्गस्थ होते. आपण यथाकाळी दार्शनिक साक्षात्कारी स्वस्वरूपावस्था प्राप्त करतो. हे असे आकलन होणे आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणे म्हणजे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जगणे आहे. हरिओम.